हाय गाईज, नमस्कार, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज आता आपल्या बोटीचे उद्घाटन वगैरे झालेच आहे. आता आम्ही नाही झालं, ओपनिंग झालंय. आज आमच्याकडे ना मावशीचा बर्थडे पण आहे आमच्या. गाईज तर आम्ही आता चाललेत किल्ल्यात, आपल्या मंदिरात, कालीगाईच्या मंदिरात चाललेत सर्व. आपले बोट वगैरे घेतले मस्त. आपण जाऊया का तिथे ठेवूया काय? राहू दे. गाईज बघा आपली बोट वगैरे, आता पाहुणे सुद्धा आल्यात, आत्या वगैरे आल्यात आहेत, त्यांच्या घरची फॅमिली वगैरे आल्यात आहे. तर आपण चाललेले आहेत डायरेक्ट किल्ल्यात. किल्ल्यात आपल्या आईचं दर्शन करायला चालल्यात. हा, तुम्ही पण या आमच्याकडे. आमच्याकडे किल्ला आहे, मस्त मस्त मंदिर आहे. गाईज चला आता निघतो. आपली बोट वगैरे आलेली आहे. आता बर्थडे सुद्धा आहे आत्याचा. आता येते गाईज बघा, सर्व सावळे वगैरे केले मस्त. गाईज बघा, चला गाईज आता सर्व चढलेले आहेत, ताई सुद्धा आलेले आहे. आता आम्ही पण आता निघणार आहेत, पटापट जाऊया. दाखवतो पुढे, कंटिन्यू राहा. हा वा चलो काय बघा, मस्त बोटीवर वगैरे आपला बर्थडे सेलिब्रेट करायला. हे गाणं कुठलं बोलायचं, मराठीवाला का? काल बोललेलं ते तसं बोल भारी होतं ते. बोल ना. बोलू, स्टार्ट करू. पुन्हा पुन्हा दिवस येओ, वाढदिवस आत्याचा. पुन्हा पुन्हा दिवस येओ, वाढदिवस आमच्या आत्याचा. तुम्ही हसत खेळत राहा, हीच आमची प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जावई पहिलं काल तुमच्यानं तुम्हाला सगळ्यांना भरवलं मी. लोक नव्हतीच ना. हॅपी बर्थडे. काय झालं तिला तसं काय नाही, मला कळतं सगळं. हा असं काय नाही मच्छी बिच्छीचं. काय तर चला आता निघतात. आता बोट वगैरे घेऊन जाणार किल्ला डायरेक्ट. बर्थडे सेलिब्रेट वगैरे झालाय आपला मस्त छान असा. छडे भाई काय, चला पप्पा आता चालू करतात मशीन बघा. आता मी पण येणार आहे. धीरज येतोय ना? नाही लोक जेवण घेऊन येतात. धीरज तू ये. पुढे नोट, पुढे नोट. तू नाही येत आहे काय? तर चला आता आपण निघाले किल्ल्यात. काय बघा, आता पोहोचतील जरा 5-10 मिनिटात आपण किल्ल्यात पोहोचणार आहेत. सर्वजणी बसलेले आहेत बघा, पूर्ण सावली वगैरे केल्या, फडका वगैरे बांधला. यश पण बसला, यश भिजलाय म्हणून तर सध्या. मस्त बाबू वगैरे आहेत, बसले आहेत बघा. बोट वगैरे मस्त छान असं. पाणी वगैरे शांत आहे आज, जास्त वाहन वगैरे नाही, पाण्याला वगैरे जोर वगैरे नाही, म्हणून आम्ही आज चालल्यात किल्ल्यात. तर बघूया आता डायरेक्ट भेटूया किल्ल्यात, कारण की आता बोट वगैरे चालू आहे. पप्पा पण बोट चालवावं लागलं आतमध्ये. गाईज बघा कशा प्रकारे आता आम्ही पोहोचू, तुम्हाला दाखवू कशा प्रकारे काय होणार आहे आज पुढे. तर चलो गाईज, तर चला आता फायनली आपण किल्ल्यात पोहोचल्यात. हे बघा मंदिर सुद्धा आलेलं आहे जवळ. गाईज बघा समोर आम्ही आता पोहोचलेले आहेत किल्ल्याजवळच. मस्त बोटी वगैरे लागलेल्या आहेत, सर्व पोहोचलेत. आता आपण डायरेक्ट मंदिरात जाणार आहे तिथूनच. बघा गाईज जवळच आहे मंदिर वगैरे. गाईज तर चला आता आपण किल्ल्यात पोहोचले. बघा सर्व उतरल्यात बोटीवरून वगैरे. यश गेलाय बोट बांधायला बाहेर, कारण की आता पाणी सुकणार आहे. तर आपली बोट अटकायला नाही पाहिजे, पाणी सुकल्यावर मग लागायला नाही पाहिजे, कारण की दगड वगैरे खूप आहे तिकडे. बघा आता सर्व उतरल्यात बोटीवरून वगैरे, पूर्ण भिजले सर्व. मी सुद्धा भिजलाय. आता डायरेक्ट आता मंदिरामध्ये आपण जाणार आहेत. गाईज चला आता डायरेक्ट मंदिरात भेटूया. आता वगैरे सर्व आता चालल्यात. यश सुद्धा इथं भिजलाय, यश पूर्ण. चला काय भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट मंदिरात. कसं मंदिर आहे काय दाखवतो पुढे, चला. गाईस फायनली आपण पोहोचलो मंदिरात.
इथं गाईस शूटिंग करायला जायला गाईस. चला बघा मंदिर. आपली बोट सुद्धा लावली आहे साईडला. 5 मिनिटाचा डिस्टन्स आहे फक्त. छान असं बनवलं आहे मंदिर बघा. आतमध्ये दाखवतो कसं आहे. जायचं बघा. मंदिरात पोहोचलोय. हो हो हो. फायनली आम्ही मंदिरात पोहोचलोय. कायच का आईची मूर्ती बघा कशी दिसत आहे. छान अशी सजवलेली आहे आईला. काहीच वरती बघा. ओ कोरलेलं बघायचं आहे मस्त ना. हा मस्त. घर बघा. छोटी मुलं चिंबोरी वगैरे पकडायला लागली इकडे समोर. येते चिंबोर तसं घर बघा. छोटी छोटी चिंबोरी पकडल्यात. अजून पकडायला लागल्यात छोटी मुलं बघा समोर. उधरे माघारी होईल मग दिख्या काही. गाईस तर चला आता आपण डायरेक्ट किल्ल्यात चाललेले आहेत. आपल्या गेटमध्ये एंट्री वगैरे झालेली आहे. हे बघा समोरच आपला किल्ला वगैरे आहे. आत्या वगैरे बघतात. आत्याला सुद्धा खूप आवडलेलं आहे. गाईस आम्ही इकडे दसऱ्याला आम्ही इकडे गाडी वगैरे लावायचे. म्हणजे आमच्या आमलेट पाव आणि चिकनची गाडी होती ती आम्ही लावत होती पहिले. आणि आता बघा समोरच किल्ला आहे. गाईस बघा किल्ल्यामध्ये पूर्ण चारी बाजूने पाणी आहे. तरी बघा पूर्ण ट्रॅक्टर वगैरे आणले आहेत. जेसीबी वगैरे सुद्धा आणलेले आहेत बोटीच्या सहाय्याने. पूर्ण बोटीमध्ये सर्व पार्ट वेगवेगळे करून आणलेले आहेत इकडे जेसीबी वगैरे. घ्यायचं बघा किल्ला. आता यश गेला. आता जेवणाला गेला यश पुढे. कारण आता जेवायला जाणार तर जेवण वगैरे आणायला गेला पप्पा जोडला. आम्हाला गाईस हे बघा लागली पोट. आपल्या शिवाजी महाराजांचं स्मारक एंट्री गेटवरच मस्त छान असं. आम्ही आलेलो तेव्हा वाईट होतं पूर्ण. तेव्हा कलर पेंटिंग नाही केलेलं. गाईस हे बघा कशा प्रकारे मस्त छान असं एंट्री गेटवरच आपल्या स्मारक वगैरे बांधलेलं. आताच बांधले 1 वर्ष झालं. गाईस चला आता आतमध्ये जाऊया बघूया. पुन्हा एकदा युट्यूबचा हे आता थकली. चल गाईस आता फोटो वगैरे काढायला लागले. आत्या वगैरे बघा. आता फोटो वगैरे काढायला लागले मस्त. निखिल गाईस चला आता आम्ही चालत वरती. तर मागच्या साईडून आता वरती जाणार आहेत सर्व. त्या साईडून पायऱ्यात. निखिल त्या साईडून गेला वरती कारण की ती शॉर्टकट रस्ता होता. हा हा इकडून राईट मधून. बऱ्याच वर्षावरून मी पण आलो इकडे. हा हेच शॉर्टकटच आहे डायरेक्ट. त्या पण तिकडून जाऊया. फिरून फिरून जाऊ वरतून. हे बघ इकडे मस्त हे पण लावता. भेंडी वगैरे लावता इकडे. गाईस हे बघा. चलो गाईस आता मस्त आपण पूर्ण किल्ला फिरूया. बघा किल्ल्याच्या मध्ये आता मंदिर सुद्धा आहे. आणि इकडे मस्जिद सुद्धा आहे. तुम्हाला दाखवतो पुढे कुठे आहे तर पाणी सुद्धा भरती झाले. तर वरती आलेलं आहे बघा. पूर्ण किल्ल्याच्या जवळ सुद्धा सर्व पाणी आलेलं आहे. मस्त बोटी वगैरे आहेत. चारी बाजूनी पाणी आहे. चला आता जाऊया आपण पूर्ण किल्ला फिरूया. मस्त डेव्हलप केला आताच. नवीन नवीन बांधकाम वगैरे केलंय बघा समोर. कसं वाटते हे बघा. इकडे इकडे आम्ही जेवायला बसले. हे आहे ना मंदिर इकडे. इकडे आम्ही जेवायला बसलेले. गाईस बघा कालिकाईचं मंदिर सुद्धा इकडे मस्त आम्ही गेलेले आताच. बघितलं नाही का आम्ही घेतलेलं ना का चिंबुरीची. हे बघ जाळ टाकलंय. जाळ टाकलं हे बघ. गाईज मस्त फुल एन्जॉय करायला लागल्यात किल्ल्यावर. पण जीव लगे जीवाचा. याला भीती कशाची नाही.
गाईस तर आता आम्ही अंधार खोलीतो आतमध्ये आलेलो आहेत. आता आत्यांना वगैरे दाखवतो कसं आहे, तुम्हालाही दाखवतो. पूर्ण अंधार आहे, दिसते का नाही माहिती नाही, पूर्ण आतमधून अंधार वगैरे आहे. हे बघा पूर्ण अंधार झालेला आहे आतमधून. आतमधून काय दिसणार नाही तुम्हाला, कारण इथे लाईट वगैरे काय नाही, टॉर्च आहेत. पूर्ण मातीमध्ये झाले आणि पूर्ण रस्ता वगैरे भिजवलेला आहे. काय आहे रे? अंधार खोली येते. हो गाईस मस्त वाटे. मी इकडे राहून सुद्धा मी पहिल्यांदाच इकडे आला आतमध्ये अंधार खोलीत. तर आता वगैरे आल्यात. आता गाईस हे बघा आता पूर्ण इथून तिथपर्यंत आम्ही किल्ला आता फिरून आल्याच. आणि आपण आता अंधार खोली सुद्धा बघितले. आता पुढे चाललोय. हे बघा या साईडला शंकराचं मंदिर आहे आणि इकडे हे बघा आत्या सुद्धा बसल्यात तिकडे समोर. आता त्यांनी कारण पूर्ण थकल्यात म्हणून तिकडे आतमध्ये बसल्यात खाली जाऊन. आणि आता कारण भूक सुद्धा लागले तर आता ते जेवण आणायला इकडे आम्ही जेवण वगैरे करणार आहेत. बनवलेलं आहे म्हणजे माझं इकडे जेवणार आहेत सर्व. हे बघा श्री दत्त मंदिर आहे इकडे हे वालं. आणि बघा कशा प्रकारे कोरलेलं आहे तो आतमध्ये. मस्जिद सुद्धा आहे, मस्जिद तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे. याचे बघा पूर्ण असे दगडाने बनवलेलंच आहे, मस्त छान असं त्या काळात बनवलेलं अजूनपर्यंत आहे. हे बघा मस्जिद आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा हे समोर आहे ना, हे मस्जिद आहे. चला तर तुम्हाला दाखवतो. पुढे जातो इकडे अजून अर्ध फिरून यायचं आहे या साईडून. गाईज बघू शकता. बघितलं काही. चला जाऊया पुढे, दाखवतो अजून काय काय भेटते आपल्याला बघायला चांगलं. गाईज बघा मस्जिदमधून निघालेले आहेत सर्व मुस्लिम धर्माचे सुद्धा आलेले आहेत इकडे फिरायला वगैरे. कारण की भरपूर जण इकडे टुरिस्ट वगैरे येतात आहेत फिरायला वगैरे. मी सुद्धा मला तर वाटते 3-4 वर्षानंतर आलो इकडे किल्ल्यात. दसऱ्याला सुद्धा ना आलो. दसऱ्याला सुद्धा मस्त जत्रा वगैरे असते. काहीच लोक सुद्धा इकडे राहतात आहेत. हा तशीच खोली अंधार खोलीच आहे. जाऊया आतमध्ये बघून येऊ. हो पेटविला नाही का, दिक्की नाही का, दिखते नाही का रस्ता आहे ना. चल टॉर्च पेटव. हा टॉर्च पेटव. घ्यायचं बघा मस्जिद आहे मस्त. आताच डेव्हलप केलं आहे पूर्ण. पहिलं जुनं वगैरे होतं, आता आतमधून वगैरे डेव्हलप वगैरे केलं आहे, मस्त छान बनवलं आहे. आतमध्ये बघा बाबा आता सध्या झोपलेत म्हणून दाखवलं असतं तुम्हाला आतमधून सुद्धा. कारण की आता दुपारची वेळ झाली तर बाबा वगैरे तर झोपून आता उठतील 4 वाजेपर्यंत, 4-4:30 वाजेपर्यंत. तेव्हा तुम्हाला दाखवेल जर यायला भेटलं तर. कारण की पुढे सुद्धा आता पब्लिकसुद्धा खूप आले इकडे जेवायला वगैरे येतातच. गाईस तर आता मस्जिदकडे पूर्ण मॉमिटन लोक आहेत, ते मस्त जेवण वगैरे आता घ्यायला लागले आहेत. सर्व तिकडे गर्दी झाले. आम्ही सुद्धा मंदिरात आले आहेत. आपल्या इकडे आत्या वगैरे थांबलेली होती. हे बघा पूर्ण मंदिर नवीनच बांधलं आहे आताच. आत्या वगैरे इकडे बसले कारण की आता थकलेले होते, ते बसले आहेत तिकडे समोर. रेडी हे सर सर्व मजा वगैरे करतात. कोण राय कोण आहे? ओय, कोण आहे? हे काय धबा? आता झोपले बघा. देवाकडे पाय करून झोपली आहे वा. आता जरा थकलेले बरं वाटत झोपलेले आता. आता हे चला काय आता यशला कॉल करून बघतो तो आलाय की नाही. कारण की भूक लागली भरपूर. ओके गैस तर चला आता यश वगैरे आलेले आहेत. जेवण वगैरे घेऊन सर्व जेवायला वगैरे बसले आहेत. हात वगैरे धुतले आताच. आता जेवण वगैरे कारण भरपूर भूक लागली. कधीपासून वाट बघत होते यांची.
जेवण बिवण घेऊन बैल्यानंतर चलो. थोडीशी डाळ द्या ताई. ताई ते पातळ पातळ दे. असं डाळ वगैरे बनवले, भाजी वगैरे पातळ दे वरची आणि थोडीशी दे. इकडे आता राणी सुद्धा आली इकडे, ताई सुद्धा भाजी. हा भाजी दे. बाजूला लागल्या सर बघा. वरतून ये ना वरतून. निखिलवर निखिलवर हे पाय वरती कर. ए वाकड तिकडा. हे बाप हे मेली. शक्तिमान शक्तिमान. गणपती बाबा गणपती बाबा गणपती बाबा मोजा मोजा. गाईज बघा गणपती बाबाची मूर्ती बघा. गाईज बघा विहिरीमध्ये बघा कासव बिसव आहेत. मग गाईज तर आता आम्ही बाहेर निघत आहेत किल्ल्यातून, कारण पूर्ण किल्ला फिरले ना आम्ही लोक. कारण आता टाइम झालाय भरपूर, कारण की इथून आता घरी जायचं आहे. ते आता का आत्या वगैरे आलेले आहेत, त्यांना पण सुद्धा घरी जायचं आहे लवकर. तुम्हाला दाखवते बघा इकडे पूर्ण आतमध्ये, किल्ल्याच्या आतमध्ये पूर्ण भाजी वगैरे लावलेली आहे. जे लोक इकडे राहतात ना पूर्ण भाजी वगैरे लावली आहे इकडे. किल्ल्याच्या आतमध्ये आहे मी आता सध्या, आणि पूर्ण भाजी जिकडे बघेल तिकडे पूर्ण भाजी लावलेली आहे. छान डेव्हलप वगैरे मस्त केलं आहे पहिल्यापेक्षा. पूर्ण साफसफाई वगैरे केलं आहे किल्ल्यावर वगैरे, छान वाटते. चला गाईज आता निघतो आम्ही डायरेक्ट. का गाईज तुम्हाला आता मी 360 व्ह्यू दाखवतो किल्ल्यावरून. हे बघा इथून चालू होतं किल्ला, पूर्ण गोल गोल आहे. समोर दिसते ते झाडं दिसतात नारळाची तिथपर्यंत आहे. आणि इथून ह्या कोपऱ्यात हे मंदिर दिसतं त्याच्या पुढे आहे. आणि बघा इकडे सुद्धा मंदिर आहे. आणि हा कोपरा आहे, शेवट एंड इथून येतो. आता आम्ही पूर्ण किल्ला नाही फिरला, अर्धच किल्ला फिरला. आता जाणार घरी डायरेक्ट. आता फोटो वगैरे काढायला आला सर्व. गाईज पूर्ण शेती वगैरे केलेलं आहे इकडे. पूर्ण पाणी सुद्धा सुकलंय. पूर्ण दगडच आहेत त्या साईडला. बोटी वगैरे आपली पण बोट आहे तिकडे. जाऊया बोटीवर, डायरेक्ट भेटतो डायरेक्ट बाहेर. गाईज तर आपण आता निघालेले आहेत घरी. आता बोटीवर वगैरे सर्व चढलेले आहे बघा, सर्व बोटीवर वगैरे चढले आहेत. ओके गाईज बघा नवीन बोटच आमची आता डेव्हलप केले मस्त पुऱ्या बाय. गाईज तर आता आम्ही चालले आता इकडे, आता फिरून येणार आहेत जरा, आत्यांना वगैरे दाखवून येणार आहेत काय काय. गाईज मस्त आम्ही आता फिरणार आहेत थोडे वेळ आणि डायरेक्ट जाणार आहेत घरी. कारण आता सध्या आत्याला दाखवतो आम्ही कुठे फिरायला वगैरे जातात आहेत. आता सरूच्या बागेत वगैरे घेऊन जाणार आहेत तिकडे, त्या साईडला दाखवणार आहेत. आणि डायरेक्ट आपली बोट घेऊन जाणार आपल्या किनारीला घराजवळ. तांडेल झोपलेला आपलं टेन्शन नाही. या स्वतःची बोट असते का असा फायदा असतो.